नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। पाकिस्तान हफीज सईदला कधीही भारताच्या स्वाधीन करणार नाही असं हफीज सईदचा मुलगा तल्हा सईद याचं हे विधान आहे। हफीज सईद हा पाकिस्तान सरकारच्या संरक्षणाखाली असल्याचं देखील तल्हा सईद यांनी म्हटलं आहे। पाक हे दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचं सुद्धा त्याने सांगितलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरून लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच झंपली आहे। या सगळ्यांवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात झालेला संवाद मला आवडलेला नाही। बोलताना प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे। आधी दहशतवाद संपवा असं अमेरिकन खासदाराने पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला खडसावलं असल्याचं समोर आलं आहे। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करा असं वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या शिष्टमंडळाची भेट घेताना म्हटलंय। महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मॅच फिक्सिंगची तयारी सुरू आहे। यात त्यांच्या वक्तव्याने सध्या राजकीय धुळा उडून आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड झाल्याचा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आरोप केला आहे। संध्याकाळी अचानक ईव्हीएमचे मतदान कसे वाढले असा सवाल यापूर्वी राहुल गांधी यांनी विचारला होता। शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। हगवणे माय लेकासह इतर 4 आरोपींनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आता हगवणे माय लेकांची येरवडा कारागृहात रवानगी होणार आहे। सामनात आलेला फोटो मी पाहिलेला नाही। पक्षाला काय फायदा होईल तसा विचार करावा लागतो। युतीचा विषय अद्याप माझ्या हातात नाही। युती संदर्भात काही भाष्य करणार नाही। वरिष्ठ पातळीवरील चर्चेचा मला माहिती नाही असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सह आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला आज बावधान पोलीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे। निलेश चव्हाणची आज पोलीस कोठडी संपलेली आहे। 1 वाजता बावधान पोलीस निलेश चव्हाणला न्यायालयासमोर हजर करतील। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही असं शरद पवार म्हणाले। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तरी मुंबई नगरपालिकेत काय परिस्थिती असेल यावर शरद पवार म्हणाले की आतापर्यंतचा अनुभव असा आहे, राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मते भेटत नाहीत। उद्धव ठाकरेंनी मात्र मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येते। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत। माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासद आणि आजी माजी पदाधिकारी यांच्यासोबत भेटीगाठी त्यांनी घेतल्या आहेत। ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे। या मार्गिकेसाठी पिल्लरवर गर्डर टाकण्याचे काम देखील युद्ध आहे पातळीवर सुरू आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत वाहतूकमध्ये बदल करण्यात आले आहे। प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या झाली आहे। ही घटना यवतमाळच्या संकटमोचन रोड येथे घडली आहे। सूरज घटाळे असे मृत तरुणाचे नाव आहे। प्रियसीच्या आधीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने काटा काढला आहे। हत्येच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। धुळ्यातील प्रभाग क्रमांक 2 मधील देवपूर भागात पाणी टंचाई सुरू झाली आहे। पोतदार शाळेजवळ मुख्य पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे हाल होत आहे। शाळेचे कामासाठी सुरू असलेले खोदकामादरम्यान ही पाईपलाईन फुटली आहे। पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। पुण्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मागील जवळपास 3 महिन्यांपासून बंद असलेल्या भिडे पूल आणखी 1.5 महिना बंदच राहणार आहे। इतका काळ जाऊनही या पुलाचे काम अजून 20% ही पूर्ण झाले नाही। त्यामुळे महामेट्रोकडून हा पूल 15 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवावी अशी मागणी वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडे करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। यवतमाळवरून अमरावतीकडे जाणाऱ्या बसमधील चालकावर 4 ते 5 युवकांनी हल्ला केला आहे। एसटीला साईड देण्यासाठी चालकाने हॉर्न वाजवून साईड मागितलं। त्यानंतर हा हॉर्न का वाजवला नाही असे म्हणत त्यांनी गाडी थांबवली आणि चालकाला मारहाण केली। नेर पोलिसात 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे। आयफोन वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे। आयफोन आणि आयपॉड वापरणाऱ्या वापरकर्त्यांना YouTubeने मोठा धक्का दिला आहे। खरं तर YouTubeने नवीन अपडेट आणले आहे, ज्यानंतर निवडक आयफोन वापरकर्त्यांसाठी ॲप सपोर्ट बंद करण्यात आला आहे। 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेला असतानाच आज राज ठाकरे यांनी मात्र पत्रकारांची फिरकी घेतली आहे। राज ठाकरे यांनी पत्रकारांना जवळ बोलावून मी मातोश्रीला चाललोय असं म्हणत पत्रकारांची फिरकी घेतली। राज यांच्या या अनपेक्षित विधानामुळे पत्रकारही काही काळ गोंधळून गेले होते।
चंद्रशेखर बावनकुळे यांना सत्तेची मस्ती, आपण कोणावर टीका करतोय याचं त्यांना भान नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरीक्षण करावं, एवढी मतं कशी आली ते त्यांनी सांगावं, असेही ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो, असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी केलं आहे। अभिनेते डिनो मोरियाच्या घरी काल ईडीने छापे टाकलेत, यावरून नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे। मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे। भारतीय हवामान खात्याकडून मुंबईत पुढील 3 तासासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेच्या अधिकृत एक्स प्लॅटफॉर्मवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे। तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्य नियंत्रण कक्षाचा 1916 यावर संपर्क साधा। राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सहकाराच्या बाबत चिंता व्यक्त केली आहे। मी सध्या याबद्दल अस्वस्थ आहे, असंही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत। आधीच्या नेत्यांनी कधी खासगी कारखाने काढले नाहीत, आज खासगी कारखाने आणि त्यात सहकारातील नेते सहभागी असं चित्र महाराष्ट्रात आहे। हे चित्र काही चांगलं नाही म्हणत त्यांनी राज्यातल्या सहकारावरून नेत्यावरून टीका केली। अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंचं आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचं शिवसेना मनसे युतीचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अमरावतीमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांनी इच्छा वर्तवली आहे। अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली आहे। अहिल्यानगरमध्ये शनिवारी शिवसेनेचे मेळावा होणार आहे। मंत्री शंभूराजे शिंदे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। मेळाव्यादरम्यान अनेक पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। हिंजवडी परिसरातील कासार साईमध्ये जमिनीच्या वादातून पिस्तूल काढून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे। येथील मुलानी कुटुंब आणि ॲडव्होकेट संदीप भोईर या दोघांचा गेल्या 14 वर्षापासून वाद सुरू असून या वादात हा प्रकार घडला आहे। ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा आपल्या मालकाच्या गळ्यात पडून अक्षरशः हुंदके देत ढासाढासा रडू लागतो। रडणाऱ्या या बकऱ्याला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहून तुम्ही सुद्धा भावुक व्हाल नक्की। तर ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा वन टीव्ही न्यूज मराठी।